वसईतील स्वयंघोषित धर्मगुरू बाबा ऋषिकेश वैद्य याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर हा आरोपी बाबा जो आहे सध्या फरार आहे। पोलिसांच्या कुठेतरी चुकीमुळे हा आरोपी फरार झाला असं म्हणता येईल, कारण या आरोपीने काल संध्याकाळपर्यंत फेसबुकवर टाकलेलं आहे की मी निर्दोष आहे, सत्यमेव जयते। म्हणजे कालपर्यंत हा आरोपी इथे होता। वास्तविक पाहता सुरुवातीला 25 तारखेला हा गुन्हा माणिकपूर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाला आणि हा गुन्हा जो आहे पुण्याला वर्ग करण्यात आला, कारण पीडित महिला जी आहे मूळची पुण्याची आहे आणि या महिलेवर जो पहिल्यांदा अत्याचार झालेला आहे पुण्याच्या मंजिरी या ठिकाणी झालेला आहे आणि दुसरा अत्याचार हा वसईच्या वेस्टर्न हॉटेलमध्ये झालेला आहे। वास्तविक पाहता कालपासून पुण्याचे पोलीस जे आहे की याला पकडण्यासाठी येतात। पुण्याहून वसईला यायला अवघे 4 तास लागतात, परंतु काल जवळपास 12 ते 18 तास झाले अद्यापही पुण्याचे पोलीस जे आहेत वसईपर्यंत पोहोचत नाहीत। परंतु त्याआधी देखील माणिकपूर पोलिसांनी कुठलीच पावलं उचलली नाही, त्यामुळे हा आरोपी फरार झाला असावा। सध्या पोलीस त्याचा कसून शोध घेतात, कालपासून या आरोपीच्या मागावर आहेत, परंतु हा ऋषिकेश वैद्य आहे हा काही सापडत नाही। मी महादेवाचा अवतार आहे, तू माझी पार्वती आहे असा जे महिलांना सांगून त्याने त्यांचं जे आहे की लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे। आपण जर पाहिलं की मागील 8 दिवसांपासून जो खरात प्रकरण जे आहे मोठ्या प्रमाणावर गाजत आहे आणि खरात प्रकरणातील धागेदोरे कशा प्रकारे मोठ्या प्रमाणावर समोर आलेले आहेत आणि ह्या आज जे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहे हर्षवर्धन सकपाळ यांनी देखील ट्विट केलेलं आहे आणि त्या ट्विटमध्ये ह्या आरोपी बाबाचा फोटो जो आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत टाकलेला आहे। त्यामुळे नक्की याचे कनेक्शन जे आहेत की भाजपसोबत होते देखील पाहावं लागणार आहे। परंतु या घटनेमुळे वसई विरार परिसरात मोठ्या प्रमाणावर जे आहे की धर्मगुरूंविषयी जी संतापाची लाट पसरलेली आहे। एकीकडे हे धर्मगुरू जे आहेत की फेसबुकवर टाकतात की सत्यमेव जयते, सत्याचा विजय होईल। याबाबत जे आहे आम्ही पोलिसांशी वारंवार बोलण्याचा प्रयत्न करतोय, परंतु पोलीस जे आहेत की ऑन कॅमेरा काहीही बोलण्यास तयार नाही। दुसरीकडे जे आहे स्वयंघोषित बाबा आहेत त्यांना किंवा त्यांच्या बंधूंशी देखील आम्ही संपर्क केला, त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनीही देखील सध्या न्यायप्रविष्ट प्रकरण असल्याचं सांगत कॅमेरापुढे बोलण्यास नकार दिलेला आहे। आता हा स्वयंघोषित बाबा आरोपी जो आहे पोलिसाला कधी अटक करणार हा पाहावं लागणार आहे आणि याला अटक केल्यानंतर आणखीन किती पीडित महिला आहेत हे देखील समोर येईल। त्यामुळे एकंदर हे प्रकरण कितपत वळण घेतं ते पाहावं लागेल। HP लाईव्हसाठी हनी पटेलसोबत प्रवीण नलावडे, वसई।